हॅलो फ्रेंड्स, आज मी दाखवत आहे माठाची भाजी। माठाची भाजी मी मीठ टाकून पाण्यामध्ये उकळी काढून घेतली, म्हणजे बऱ्यापैकी शिजवून घेतली। नंतर ती पिळून घेतली। भाजीसाठी लागणारे साहित्य: हिरवी मिरची, खोबरं, हे सुकं खोबरं आहे, कारण ओलं खोबरं नाही आता नारळ मागले त्यामुळे मी सुकंच खोबरं वापरते। शेंगदाण्याचा कूट, ठेचलेला लसूण, कांदा, इकडे आहे हळद आणि गरम मसाला, हे दोन्ही लागणार आहे। लहान मुलं माठाची भाजी खात नाहीयेत, पण जर तुम्ही या पद्धतीने बनवलात तर नक्की खातील। आता मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलंय 2 चमचे। पहिल्यांदा घालूया आपण कांदा, नंतर घालूया ठेचलेला लसूण, ते आपण लाल करून घेऊया। चांगलं लाल परतत, म्हणजे गुलाबी कलरचं झालं की आपण त्याच्यामध्ये दुसरं साहित्य घालूया। आता कांदा आणि लसूण व्यवस्थित परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण घालूया हळद, घालून घेऊया। नंतर घालूया सुकं खोबरं, ते पण चांगलं भाजून घ्यायचं, करपवू द्यायचं नाही। शेंगदाण्याचा कूट, हे बघा, हे असं व्यवस्थित भाजून घ्यायचं। काही लोक भाजीच्या वरून टाकतात, पण ही जी तेलामध्ये तळलेली चव असते खूप छान लागते, त्यामुळे मी याच पद्धतीने बनवते। आता घालूया भाजी, मी थोडीशी कापून घेतलेली आहे, कारण शिजवताना एवढी जास्त कापली नव्हती, थोडी सोबतच कापली होती। आता घालूया मीठ, नंतर गरम मसाला। आता आपण हे चांगलं परतवून घ्यायचं। 1-2 मिनिटात भाजी तयार होते, जास्त वेळ लागत नाही। चपाती सोबत खूप छान लागते, आणि माझी भाजी मी याच पद्धतीने बनवते। याच पद्धतीने मी भाजी बनवते। माठासारखाच एक प्रकार येतो बाजारामध्ये, त्याला तांदूळजा म्हणतात, ती पण भाजी सेम अशीच बनवायची। या भाजीला राजगिऱ्याची भाजी पण बोलतात। आता बघा, आपली भाजी छान परतवून झालेली आहे, आणि याच्यामध्ये आपण खोबरा आणि शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, त्यामुळे भाजीला ते एक वेगळी चव येणार आहे। शिवाय गरम मसालाही घातलाय, त्यामुळे आणखी चव वाढणार आहे। लहान मुलांना खूप आवडते, कारण माझी पण मुलं लहान होती तेव्हापासून मी भाजी बनवते, आवडीने खातात, अजूनही खातात, छानच लागते, त्यामुळे बनवून बघा। आता आपली भाजी तयार झालेली आहे। भाजी तयार झाली, मिरची राहिली होती टाकायची, ती मी वरून टाकली तरी चालते, शेवटी तिखट उतरतं त्याच्यामध्ये। मी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज दाखवणार आहे, पण माझ्या चॅनलची सुरुवात आहे, त्यामुळे मी सध्या जे घरात बनवत आहे तेच मी दाखवत आहे। स्पेशल असं काही बनवत नाहीये, जे मी माझ्यासाठी लागणार आहे तेच मी दाखवत आहे। कारण का इथला या फ्लॅटमधला माझा किचन कट्टा खूप छोटा आहे। मी आता नवीन माझ्या फ्लॅटमध्ये लगेच, म्हणजे जानेवारीत शिफ्ट होणार आहे, तेव्हा मी किचन सेटअप अगोदरच करून घेतलेला आहे। इकडे किचन मोठं आहे, त्यामुळे तिकडे रेसिपीज बनवायला बरं वाटेल।